नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण महिला व बालविकास विभाग 2025 नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। सरकारी विभागात कामाची ही चांगली संधी आहे। तर या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण प्रेस करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल। महिला व बालविकास विभागाद्वारे नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे। रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे। महिला व बालविकास विभागात काम करण्याची चांगली संधी आहे। भरतीची जाहिरात आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे। उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे रिक्त पदे कोणती आहेत, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, ही सर्व माहिती तुम्हाला समजून जाईल। तर हा विभाग आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्याद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी आहे। पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण पुढे बघणारच आहोत आणि त्यानुसारच तुम्हाला मासिक वेतनही असणार आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे। अर्ज हा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरू झालेले आहेत। पदाचे नाव अध्यक्ष आणि सदस्य हे आहे आणि इतर पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे। एकूण पदे 14 भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण पुणेही आहे। वर नमूद केलेल्या पदासाठी दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यात अर्ज, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यकता कागदपत्रासह 15 दिवसाच्या आत आपले जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे। ही जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in या व आयुक्तालयाच्या http://wcdcom या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2025 ही आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता नोट करून घ्या। आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे 1 ही इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। आणि या भरतीसाठी जी पात्रता लागणार आहे त्याची PDF आपण सविस्तररित्या बघून घेऊ। बघा, ही अशी अधिकृत जाहिरातीची PDF आहे। यात आहे महिला व बालविकास विभाग 2015-5 मधील 27, तसेच बालक न्याय, मुलांची काळजी संरक्षण नियम 2018 मधील नियम 15 मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे। आणि यामध्ये तुम्हाला एक अध्यक्ष आणि 4 सदस्य अशी पदे भरली जाणार आहे। तसेच कोल्हापूर येथे 2 सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी 1 सदस्य अशी एकूण 10 पदे भरली जाणार आहेत। अध्यक्ष सदस्य पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे। हे अर्ज तुम्हाला 15 दिवसाच्या आत जमा करायचे आहे। यासाठी उमेदवारांची पात्रता कुठल्याही शाखेचा पदवीधर असेल तर तो इथे अर्ज करू शकतो। तर अशा प्रकारे ही जाहिरात होती। तसेच याच्यात PDF जाहिरात नंबर 2 पण आहे, ती पण आपण बघू। ही दुसरी PDF आहे। यात महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यामध्ये सुद्धा नियम 91च्या अधीन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण मंडळ गडचिरोली, नागपूर येथील प्रत्येकी 1 अशासकीय सदस्य, बालन्याय मंडळ पुणे येथील 2 अशासकीय सदस्य, एकूण 4 पदे वगळून उर्वरित सर्व बाल कल्याण मंडळाच्या जिल्ह्यातील 2 अशासकीय सदस्य पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे। हे पण अर्ज तुम्हाला 15 दिवसाच्या आत करायचे आहे। अशा प्रकारे या दोन्ही जाहिरात आपण बघितल्या। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत।